नमस्कार, मी डॉक्टर संतोष पाटणी, महावितरण पुणे येथे कार्यरत असून आज आपल्यासमोर पंतप्रधान सूर्यघर योजनेविषयी माहिती घेऊन येत आहे. सध्या सगळ्यांनाच चर्चेचा विषय आहे की आपल्या घरावर सौर ऊर्जेचे पॅनल लावायचे आणि विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे. परंतु अनेक प्रश्न आहेत, या योजनेत सहभागी कसं व्हायचं, याला सबसिडी किती मिळते आणि इतर बरंच काही. चला आज जाणून घेऊया या योजनेविषयी. सगळ्यात पहिले आपल्याला सौर ऊर्जेच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर रूफटॉप सोलर या विंडोवर गेल्यानंतर आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन तिथे करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीद्वारे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या या जितकी आवश्यकता आहे तेवढ्या सौर ऊर्जेसाठीचा अर्ज या ठिकाणी करण्यात येणार आहे. मला किती सौर ऊर्जेचं पॅनल बसवायला पाहिजे हा एक प्रश्न नेहमी येतो. तर यामध्ये एक थंब रूल आहे की 1 किलोवॅटच्या सौर ऊर्जेच्या यंत्रणेमध्ये दिवसाला 4 युनिट म्हणजेच महिन्याला 120 युनिट जनरेट होतात. म्हणजे जर आपलं लाईट बिल हे 100 युनिट किंवा 110 युनिटच्या घरात असेल तर आपल्याला 1 किलोवॅटची सिस्टीम ही पुरेशी आहे. पण जर आपलं लाईट बिल हे 150 किंवा 200 युनिटच्या घरात असेल आणि आपल्याकडे जर तेवढी जागा उपलब्ध असेल तर आपण 2 किलोवॅटची सिस्टीम लावू शकता. यानंतर पुढचा प्रश्न हा आहे की मला या योजनेसाठी किती खर्च येणार आहे आणि असे ऐकलं आहे की यासाठी शासन काहीतरी अनुदान देत आहे. तर ते नेमकं किती आहे आणि ते मला कसे मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर 1 किलोवॅटची सबसिडी सिस्टीम बसवायची असेल तर त्याचा साधारणतः खर्च हा 65 ते 70 हजार रुपये येतो. ह्याच्यामध्ये फिक्स खर्च असा काही सांगता येत नाही, कारण आपण वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट जर वापरले, इक्विपमेंट जर वापरले तर तो खर्च व्हॅरी होतो. पण 65 ते 70 हजारमध्ये एक ॲव्हरेज चांगली सिस्टीम जी शासन मान्य कंपन्यांच्या मटेरियलची ज्याच्यामध्ये आपल्याला इन्क्लूड करता येऊ शकतात अशी सिस्टीम आपण बसवू शकतो. यामध्ये प्रत्येक किलोवॅटला सुरुवातीच्या 1 किलोवॅटला, 2 किलोवॅटला, 3 किलोवॅटला अशी सबसिडी डिवाइड केलेली आहे. 1 किलोवॅटला आपल्याला 30,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. 2 किलोवॅटला आपल्याला 60,000 सबसिडी मिळणार आहे आणि 3 किलोवॅटची जर सिस्टीम आपण बसवणार असाल तर आपल्याला 78,000 सबसिडी मिळणार आहे. यावरील आपण कितीही मोठी सिस्टीम बसवली तरीही इंडिव्हिज्युअल ग्राहकांना फक्त 78,000 पर्यंतच सबसिडी मिळणार आहे. दुसरा एक सबसिडीचा भाग जो आहे तो आहे कॉमन सोसायट्यांसाठी. सोसायटीमध्ये जर मला कॉमन कनेक्शनसाठी जर सौर पॅनल बसवायचे असेल आणि ही सूर्यघर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला प्रत्येक किलोवॅटला 18,000 रुपये सबसिडी आहे आणि ही 500 किलोवॅटपर्यंत आपल्याला सबसिडी मिळू शकणार आहे. हो, आश्चर्य वाटेल, परंतु 18,000 प्रमाणे 500 किलोवॅट म्हणजे 90 लाखापर्यंत देखील सबसिडी यामध्ये मिळू शकणार आहे. फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्या बिल्डिंगमध्ये जितके फ्लॅट आहेत त्या प्रत्येक फ्लॅटला 3 किलोवॅट एवढ्या मर्यादेपर्यंत सबसिडी मिळणार आहे. घाबरू नका, थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, परंतु समजून घ्या, जर आपली बिल्डिंग ही 10 फ्लॅटची सिस्टीम आहे तर आपल्याला 30 किलोवॅटपर्यंतच्या यंत्रणेला सबसिडी मिळणार आहे. जरी आपल्या छतावर 50 किलोवॅटची सिस्टीम लागू शकत असेल तरीही आपल्याला मॅक्सिमम मिळणारी सबसिडी ही 30 किलोवॅटपर्यंत मिळेल. म्हणजे 18,000 इंटू 30 किलोवॅट हो 5,40,000 रुपये. निश्चितच आपल्याला ह्या सिस्टीममध्ये आम्हाला या सबसिडीच्या योजनेमध्ये आतापर्यंत हजारो ग्राहकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि या योजनेमध्ये सहभागी होणं हे अतिशय सोपं आहे. जसं मी मगाशी सांगितलं, pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर आपण आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढील सिस्टीम जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने ऑटोमॅटिक पद्धतीने केलेली आहे. याचा फ्लो चार्ट थोडक्यात समजून घ्या. आपण या सिस्टीममध्ये या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला ग्राहक नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे. आपला तो ग्राहक नंबर टाकल्यानंतर आपला अर्ज हा महावितरणच्या सिस्टीममध्ये आम्हाला रिफ्लेक्ट होईल आणि त्या अर्जावर पुढील कारवाई आम्ही करू. सध्या एमएनआरईच्या आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार महावितरणने 10 किलोवॅटपर्यंतचे जे काही फिजिबिलिटी आहे किंवा जे काही सँक्शन आहे, जे काही मंजुरी आहेत, ह्या ऑटो जनरेटेड आहेत. आपल्याला 10 किलोवॅटपर्यंतच्या सिस्टीमचं अप्रुव्हल मिळणार आहे. आपण ते अप्रुव्हल केल्यानंतर त्या सिस्टीमसाठी आवश्यक असणारी 500 रुपये आणि 90 रुपये GST अशी 590 रुपये फी भरायची आहे. आणि याच पोर्टलवर आपल्याला एम्पॅनलमेंट जे काही अधिकृत नोंदणीकृत एजन्सीज आहेत त्याची यादी मिळणार आहे. त्या नोंदणीकृत यादीमधून आपण एक ठेकेदार निवडायचा, एक एजन्सी निवडायची आहे आणि त्या एजन्सीकडून पुढील काम करून घ्यायचं आहे. त्या एजन्सीने एकदा की ते आपल्या घरावरची सिस्टीम बसवली की त्यांनी आमच्या महावितरणच्या पोर्टलवर आणि या PM सूर्यघर पोर्टलवर ते डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यानंतर आमचे संबंधित अधिकारी आपल्या घरी येऊन त्या सिस्टीमचं इन्स्पेक्शन करतील आणि जर ती सिस्टीम ओके असेल तर त्याला NOC देऊन पुढील रिलीज ऑर्डर मिळेल. आणि रिलीज ऑर्डर मिळाली की सध्या आपल्याकडे महावितरण पुणे परिमंडळांतर्गत
आम्ही जी काही स्मार्ट मीटर बसवायला जी एजन्सी दिलेली आहे त्या एजन्सीलाही आम्ही त्या रिलीज ऑर्डरची कॉपी देतो आणि त्या एजन्सीचे संबंधित अधिकारी येऊन आपल्या घरी नेट मीटर बसवून जातील। या यंत्रणेमध्ये नेट मीटर आणि जनरेशन मीटर हे दोन प्रकारचे मीटर लागतात। जेव्हा आपण वेंडर सिलेक्ट कराल त्या वेंडरनी काम सुरू करतानाच पॅरलली जनरेशन मीटरसाठी त्यांनी पुढची प्रोसेस करायची आहे। त्याने जनरेशन मीटर खरेदी करायचा आहे, तो महावितरणच्या संबंधित विभागाकडे चाचणीसाठी द्यायचा आहे। आमचे संबंधित विभाग आपल्याला त्याचं चाचणी करून देतील आणि ज्यावेळेस रिलीज ऑर्डर मिळेल त्याच वेळेस त्यांनी तो जनरेशन मीटर आपल्या ठेकेदाराने तिथे लावायचा आहे। म्हणजेच जनरेशन मीटर आपला ठेकेदार तिथे आणून लावेल आणि नेट मीटर हा आमचे स्मार्ट मीटरची एजन्सी तिथे आणून लावेल आणि हे दोन्ही मीटर एकदा लागले की आमच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून त्याचं पूर्ण प्रोसेस पूर्ण करून त्याला सेंड टू बिलिंग केले जाईल आणि आपल्या घरी आपल्याला आपला सौर ऊर्जेचा छताच्या पॅनलच्या विजेचा लाभ घेता येणार आहे। अतिशय साधी आणि सरळ योजना आहे। आमचे मुख्य अभियंता यांच्या संकल्पनेतून आम्ही दिनांक 19 जानेवारी ते 23 जानेवारी या काळामध्ये पूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात याबद्दल माहिती देण्यासाठी या सौर रथाचे आयोजन केलेले आहे। जास्तीत जास्त ग्राहकांनी या